आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये व्हेज पॅनकेकची रेसिपी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी घेतला एका बाउलमध्ये किसलेला बटाटा, किसलेला गाजर, कट केलेली पत्तागोबी, शिमला मिर्च आणि बारीक कट केलेला घेतलाय कांदा, लांब लांब कट करायचा आपल्याला। सोबतच त्यामध्ये टाकणार आहे आपण 1 चमचा बेसन आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर। बघा पिठाचा वापर आपल्याला कमीच करायचा आहे, फक्त बाइंडिंगसाठी आपण बेसन आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। सोबतच टाकणार आहे चवीनुसार मसाले म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, थोडंसं मीठ, नंतर टाकणार आहे ब्लॅक पेपर म्हणजे मिरेपूड आणि टाकणार आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता सर्वांना आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा आणि पाण्याचा वापर खूप कमी करायचा। बघा किती कमी आहे पिठाचा वापर, आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं पाणी आणि त्याला मिक्स करून घेणार आहे। बघा एकदम हेल्दी असं ब्रेकफास्टची रेसिपी आहे, कमी तेलामध्ये होणार रेसिपी आहे, एकदम खमंग आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। किती असं कोरडं कोरडं झालं आहे आपल्याला, अशाच पद्धतीने भिजवायचं आहे। पॅन छान गरम करून घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल न टाकता आपल्याला पहिले पॅनकेक टाकून घ्यायचा आहे। बघा आता झाकण ठेवून त्याला एका साईडने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याला टर्न करायचं आहे। बघा आता आपण याला थोडंसं ब्रशच्या साहाय्याने हलकं हलकं तेल लावून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला कमी तेलामध्ये पॅनकेक करायचं आहे। बघा आता आपण दुसरी साईड पण अशाच पद्धतीने शिजवून घेणार आहे। बघा छान असं आपल्याला खमंग असं शिजवून घ्यायचं आहे। बघा मी तुम्हाला दाखवते, एक नंबर ब्रेकफास्टची रेसिपी आहे, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। झाकण ठेवून आपल्याला पॅनकेक शिजवून घ्यायचं आहे। बघा खूप टेस्टी लागते, एकदम हेल्दी आहे, कमी तेलामध्ये होणारी रेसिपी आहे। बघा आणि आपल्याकडे सर्व सामग्री उपलब्ध असतात, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। छान असं पॅनकेक तयार झालं बघा, किती छान असा कलर आलेला आहे। उलटा टाकला होता मी, तुम्हाला सरळ करून दाखवते। बघा एक पॅनकेक आपला रेडी झाला बघा, किती छान दिसत आहे। सोबतच आपण बाकीचे पॅनकेक पण अशाच पद्धतीने करून घेणार आहे। आपल्याला यामध्ये पिठाचा आणि पाण्याचा वापर कमी करायचा आहे। बघा अशा पद्धतीने, आणि मस्त त्याला हलकं हलकं तेल लावून घ्यायचं आहे। खाताना इतकं सुंदर लागते, एकदम क्रंची असं, आणि व्हेजिटेबलची चव तर एक नंबर लागते। एकदा तुम्ही ह्या पद्धतीने पॅनकेक नक्की ट्राय करून बघा। बघा छान असा कलर आलेला आहे, कमी तेलामध्ये आपली होणारी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। बघा किती छान असं व्हेज पॅनकेक तयार झालेला आहे। बघा एकदम खमंग असे पॅनकेक तयार होतात, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हेज पॅनकेक कसे वाटले। बघा तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।